हे जे हेलिकॉप्टर आहे आपण पाहतोय हे सतीश भोसलेचं हेलिकॉप्टर आहे। दसांच्या कार्यकर्त्यानं गुंडगिरी केलेली आहे आणि हे त्याच सतीश भोसलेचं अर्थातच दसांच्या कार्यकर्त्याचं हेलिकॉप्टर असल्याचंही आपण पाहतोय। सतीश भोसलेला मात्र अद्यापही अटक का झाली नाही हा देखील सवाल उपस्थित केला जातोय। एकंदरीत आपण पाहिलं बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच असलेले संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरतेने हत्या करण्यात आली। हे प्रकरण ताजं असताना आता थेट सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसलेचं आपण पाहतोय हा व्हिडिओ मारहाणीचा समोर आला। मात्र सतीश भोसले याचा दुसरीकडे माज सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय। हेलिकॉप्टर मधून सतीश भोसले सध्या उतरताना आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतोय। गेल्या काही वेळापूर्वी आपण आणखी एक व्हिडिओ सतीश भोसलेचा पाहिला होता ज्यामध्ये तो गाडीमध्ये नोटांचे मोठमोठे बंडल फेकत असताना आपल्याला बघायला मिळालेला होता आणि आता सतीश भोसलेचं हे हेलिकॉप्टर आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात सतीश भोसले याचे हे व्हिडिओ जे ते समोर आलेले आहेत आणि हा सतीश भोसले नेमका आहे तरी कोण, जरी तो सुरेश धस यांचा कार्यकर्ता असला। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांच्याकडून। योगेश, आपण पाहतोय सतीश भोसलेचे हे हेलिकॉप्टर बघायला मिळतंय, नेमकं काय माहिती आहे या संदर्भात? नक्कीच काल शिरूर तालुक्यातील जी अमानुषपणे एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती तोच हा व्यक्ती आहे सतीश भोसले। त्याच्यावरती शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल आहे। दुसरी बाब म्हणजे ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती ढाकणे नामक व्यक्ती आहे, एक दिलीप ढाकणे आणि एक महेश ढाकणे, त्यांची नावं समोर आलेली आहेत। दोनही व्यक्ती आता शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी दाखल झालेले आहेत। त्यांच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। मात्र दुसरीकडे ज्या सतीश भोसलेने मारहाण केली होती त्या सतीश भोसलेचे हेलिकॉप्टरचे रील्स आणि त्याचबरोबर गाडीमध्ये बसून तो पैसे फेकत असल्याचं देखील समोर आलेलं आहे। संपूर्ण प्रकरण जे आहे ते रील्स त्यांनी एका त्याच्या इंस्टाग्रामवरती बनवून टाकलेलं आहे। त्यावेळेस त्याला भाजपाचं प्रदेश उपाध्यक्षपद जे की सरचिटणीस भटक्या विमुक्त जाती जमातीचं ते पद मिळालं होतं आणि त्यावेळेस तो जे लेटर घेऊन तो मुंबईवरनं शिरूरला आला होता आणि हेच ती रील असल्याचं देखील समोर आलेलं आहे। तर निश्चितच धन्यवाद योगेश दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। एकंदरीत आपण पाहतोय यावेळेस सतीश भोसले याचे हे 2 व्हिडिओज आहे ते अतिशय महत्त्वाचे म्हणावे लागणार आहे। अंगावर मोठ्या प्रमाणात सोनं, डोळ्यावरती गॉगल, दुसरीकडे हेलिकॉप्टर। तर आपण पाहतोय गाडीमध्ये आपण पाहतोय नोटांची मोठमोठी बंडल या ठिकाणी हा सतीश भोसले जो आहे तो फेकताना दिसतोय। मात्र हा माज नेमका आलाय तरी कुठून हा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। कुणाच्या छत्रछायेखाली सतीश भोसले एवढा उन्माद करतोय हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल आणि असा सवाल देखील आता उपस्थित झालेला आहे। भोसलेची हेलिकॉप्टरमधून एकीकडे एंट्री आपल्याला बघायला मिळते आणि त्याची एंट्री सुद्धा आपण पाहू शकतोय। अंगावरती भरगच सोनं, डोळ्यावरती गॉगल आणि दुसरीकडे आपण पाहतोय गाडीमध्ये सुद्धा हे नोटांचे बंडल फेकताना सतीश भोसले दिसतोय। त्यामुळे एकंदरीत आरोप करणारे जे सुरेश धस आहेत त्यांचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र सतीश भोसले याच्या या उन्मादामध्ये नेमकं कोण आहे, कोणाच्या छत्रछायेखाली तो हा माज करतोय हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। हा सवाल उपस्थित झालेला आहे। मात्र आता सतीश भोसलेचा आका नेमका कोण हा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित होताना बघायला मिळतोय। एकीकडे आपण पाहतोय भोसलेने ही हेलिकॉप्टरमधून केलेली एंट्री, तर दुसरीकडे गाड्यांमध्ये नोटांचे बंडल तो उडवत असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर सतीश भोसले याच्या अंगावर मोठ्या प्रमाणात सोनं सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे सतीश भोसलेचा आका नेमका कोण आहे हे देखील बघणं महत्त्वाचं असेल। सतीश भोसलेचा गॉडफादर नेमका कोण आहे, त्याने मारहाण नेमकी का केली, कुणाच्या सांगण्यावरून केली हे देखील सवाल या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। एकीकडे आपण बघितलं बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण ताजं असताना आणखी एक ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे आणि ज्यामध्ये आपण पाहतोय सतीश भोसले या युवकाची, या माणसाची गुंडगिरी समोर येते।